बाबा काय झालं, का हसता तुम्ही एवढे? अहो तुमच्या पिताश्रींनी इथे अगदी धमाल उडवून दिली आहे. म्हणजे काय केलं काय यांनी? नाही नाही घाबरू नका. अहो त्यांनी सगळ्या नर्सेसना गुलाबाची फुलं दिली. नर्सेस, वॉर्ड बॉयज, इतर स्टाफ यांना फाफडाने जिलेबीची ट्रीट दिली. शिवाय शेजारच्या वॉर्ड मधल्या पेशंट्सना खूप जोक्स सांगितले. धमाल उडवली अगदी. आता पेशंट्सना आमच्या औषधाची गरजच लागणार नाही बहुतेक. मी तर इथे शनिवार रविवार लाफ्टर क्लब सुरू करायचा विचार करतोय. बाबा अहो नाही नाही बरोबर बोलतायत ते. मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा आता त्यांचाच वारसा चालवायला पाहिजे, निदान स्वतःसाठी तरी. अहो मी तिला तेच सांगतोय. दुःख आणि प्रॉब्लेम काय जगात सर्वांनाच असतात. हो ना. पण ती दुःख उगाळत बसून आपण आपलीच दुःख वाढवत बसतो. बरोबर आहे. आणि ती जर दुःख आपण भिरकावून दिली ना तर आपल्याला सगळ्यांनाच बरं वाटेल. हो मी देखील माझ्या पेशंट्सना अगदी हेच सांगतो. सगळ्या काळज्या रडकथा सोडून द्या. आनंद शोधायचा आणि आनंदी राहायचं असं ठरवलं ना की आधी अर्धा रोग पळतो बघ. आणि तुम्ही सुद्धा आता तेच करायचं बरं का. अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आणि अगदी हसत खेळत राहायचं. अहो तुमची तब्येत आता स्टेबल आहे. शिवाय घरात 2-2 डॉक्टर्स आहेत. अर्थात डॉक्टर केदारची आणि माझी प्रथमच ओळख झाली. पण डॉक्टर राधाना तर मी त्या अगदी इंटर्न असल्यापासून ओळखतोय. अ ब्रिलियंट डॉक्टर अँड अ वंडरफुल ह्युमन बीइंग. तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त एक उत्तम कौशल्य असणारी व्यक्ती असून चालत नाही. सर्वात प्रथम तुम्ही एक उत्तम माणूस असलं पाहिजे. आणि डॉक्टर राधा तशा आहेत. अत्यंत साध्या, सरळ, मदत करणाऱ्या आणि प्रामाणिक. नाही डॉक्टर, काय झालंय की मी सगळ्यांना ट्रीट दिली पण तुम्हाला द्यायची राहिली. मला वाटलं तुमचे डाएटचे काही नियम बियम असतील. नाही नाही पण माझ्यासाठी तुम्हाला एक तरी जिलबी खायला लागेल. हो माझ्या मुलीला पुनर्जन्म दिला तुम्ही. चला चला. ओके तर ब्रेडला खूप बटर आणि दुधात खूप साय. तुझ्या आवडीचं. सौरभला ना आय अजिबात आवडत नाही. हा? त्याला जर असं दिलं असतं ना नुसता थैथयाट केला असता त्यांनी. थैथयाट करणं हा तुझ्या सौरभचा स्थायी भावच आहे. तुला तुमची दोघांची पहिली भेट आठवते का? हा आठवते? हो त्यावेळेला मी जबरदस्तीने तुला त्या लग्नाला घेऊन गेले होते. आठवते सगळं?
सौरभ 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 दिस अ गुड न्यूज. रेवती इनामदारचं नाव ऐकलंस? म्युझिक कंपनी ओनर. ओ हा, तिचं काय? ओ हा नाही, येस. तिने आपल्या दुबईच्या शोजचं फुटेज बघितलं अँड शी इज रिअली इम्प्रेस्ड. ऐक ना, तिला तिच्या अल्बमसाठी आपण एक गाणं तयार करावं असं वाटतंय. आणि इफ शी लाईक्स इट, आपलाही एक अल्बम होऊ शकेल. गुड न्यूज. अरे काय गुड न्यूज? काय झालं? सीमा वहिनी ठीक आहेत ना आता? म्हटलं तर ठीक आहे, म्हटलं तर नाही. काय ना रिया, जोपर्यंत मी आणि राधा वेगवेगळे होत ना, तोपर्यंत सगळं ओके. बट आय रिअली डोंट नो की ही सिच्युएशन अजून किती काळ अशीच राहील. डॉक्टर, माझं म्हणणं असं आहे की जर सीमावहिनीची तब्येत आता जर बरी असेल तर आणि तुमची हरकत नसेल तर मी सीमावहिनीला घरी आणलं तर चालेल का? नाही, काय आहे की तुमची ट्रीटमेंट आता संपलेली आहे ना सगळी. जस्ट ऑब्झर्वेशनसाठी आपण ठेवणार आहोत तिथे. मग मी सीमावहिनीला घरी येऊन मी सांभाळीन ना स्वतः. नाही डॉक्टर, नर्सची गरज नाहीये. काय आहे की मी स्वतः डॉक्टर आहे, मी आहेच, माझी बायको गार्गी आहे, आम्ही सांभाळू सगळं. हो नक्की. ओके ओके डॉक्टर, थँक्स अ लॉट. हो हो. तुमच्याबद्दल कधी कधी कळतच नाही मला. आता डॉक्टरांशी तुम्ही सीमा वहिनींबद्दल किती आपुलकीने बोलत होता. काय गार्गी, मधुकर, सौरभ आणि राधा हे तिघं सोडले ना तर मी कोणालाच त्रास नाही देणार. या तिघांना मात्र मी खूप खेळवणार आहे. आणि यश जिजू, तुला सांगितलं ना गार्गी, या तिघांखेरीज कोणालाच त्रास नाही माझा. अहो त्यांनी ना काय केलं यशनी? ते गार्गी, काय केलं यशनी? त्यांनी माझ्याकडे 10,000 रुपये मागितले. हो, मी म्हणाले त्यांना की माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, हवं तर मी माझ्या बाबांकडे मागते. तर मला म्हणाले की बाबांकडे मागतेस तर मग 50,000च माग. हो. 50,000? यशचं काय चाललंय काय? म्हणजे कशाला लागतायत त्याला एवढे पैसे? कारणच तसं आहे. पण शेवटी हसवलं तुला आणि जिंकून घेतलं. तुझं आयुष्य त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलं राधा. हो. कशी होते मी मॅम? किती त्रास दिला ना तुम्हाला मॅम मी. ए बच्चा, त्रास नाही बेटा, त्रास नाही, पण खूप काळजी वाटायची मला तुझी. पण सौरभ आला आणि त्याने अशी काय जादू केली, माझी सगळी काळजी मिटवली. बापरे. पण नंतर काय बाई तो तुमच्या लग्नाचा घोळ. हो, मी आणि सौरभ पूर्ण गोंधळूनच गेलो होतो. त्यावेळेस जर मार्कंड आमच्या पाठीशी उभे राहिले नसते तर कदाचित आज माझं आणि सौरभचं लग्न झालं नसतं. राधा, आत्ता जो तुमच्या पुढे पेचप्रसंग निर्माण झालेला आहे त्या बाबतीत मार्कंडची मदत घेतली तर, म्हणजे त्यांना हे सगळं सांगितलं तर? नको. त्यांना जर परस्पर सांगितलं ना तर गैरसमज अजून वाढतील. पण मला खात्री आहे की ज्या दिवशी त्यांना हे सगळं कळेल ना त्या दिवशी नक्की असं काहीतरी करतील की या घराची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित होईल.
तो सुदीन तुमच्या आयुष्यात लवकर येऊ दे म्हणजे मिळवलं. राधा, राधा तू डायरी का नाही लिहित? म्हणजे तुझी आणि सौरभची पहिली भेट, तेव्हापासूनचे आतापर्यंतचे सगळे प्रसंग लिही ना. म्हणजे तुला सौरभच्या सहवासातच तू आहेस असं वाटेल. येस, ग्रेट आयडिया. बाळाशी बोलत बोलत लिहीन मी. बाळ, मी आणि सौरभ. पण या सगळ्या आठवणी आठवायच्या आणि त्या लिहायच्या, त्याच्यासाठी तुला खूप स्ट्रॉंग बनलं पाहिजे. मनाने आणि शरीराने सुद्धा. नाही नाही नाही, हे एवढं संपवायचं. नाही नाही नाही, एवढं खायचं, एवढंच तेवढं ते एकटीला, दोघांना मिळून एवढं पाहिजे. एक 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 लग्न झाल्यापासून फक्त ताटातूटच चालली आपली. आपण एकत्रही जगू शकत नाही आणि एकमेकांशिवायही जगू शकत नाही. काय झालंय हे सगळं विचित्र? वाटलं होतं आपल्या दोघांचं एक सुंदर जग असेल आणि आपण खूप आनंदात असू, पण ती सगळी स्वप्नच राहिली. आणि आता वाटतंय की कधीच सत्यात उतरणार नाहीत. आता कोणत्याही नव्या स्वप्नाला आकाशच उरलं नाहीये. तू आणि मी कोणास ठाऊक पुन्हा एकत्र येऊ न येऊ. यशचं काय चाललंय काय? म्हणजे कशाला लागतायत त्याला एवढे पैसे? कारणच तसं आहे. यश, हो. आणि ज्या दिवशी या सगळ्या निस्तरेल ना, तेव्हा तुमचे पैसेच नाही तर त्यामागचं कारण सुद्धा सांगेल. केदार, आय एम सॉरी, तुला विचारायच्या आधीच मी गार्गीकडे. यश, तुला पैसे हवेत ना? हे घे. 50,000 हवेत ना? येतील एवढ्यात. लय उपकार झाले तुझे. 5-6 महिन्यात तुला ह्याच्यापेक्षा जाडी चेन करून घालतो बघ. थँक्यू. केदार, कसलाच विचार न करता तुम्ही लगेच चेन काढून दिलीत त्यांना. किती चांगले आहात तुम्ही. असंच नेहमी भागत जा ना. माझ्याशी सुद्धा. एकदा तुम्ही घाबरवता तर कधी तुम्ही धीर देता मला. तुमचं हे वागणं कळतच नाही मला, आणि हे धक्के सहनही होत नाही. केदार, हो प्रेग्नेंट आहे मी आता.
तू असं सांगतेस जसं तुझ्या पोटात माझंच बाळ आहे आणि मी त्याची काळजी घेत नाहीये. नाथ हा माझा मोही मना, नाथ हा माझा मोही मना, नाथ हा माझा मोह. नाही म्हणजे डॉक्टर, सीमाला तसा काही धोका नाही ना आता? धोका म्हणजे काय आहे की अटॅक येऊन गेल्यानंतर एकूण सिस्टीम पहिल्यासारखी मजबूत नाहीच राहत. तेव्हा त्यांना स्वतःला तर काळजी घ्यायलाच हवी, पण अशा पद्धतीच्या पेशंटच्या बाबतीत त्याच्या भोवतालच्या मंडळींना जास्त काळजी घ्यावी लागते. नाही म्हणजे साधारण कशा पद्धतीची काळजी? इनफॅक्ट मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की माझ्या आजच्या संध्याकाळच्या व्हिजिटच्या वेळेला तुमच्या घरातली सगळी माणसं जर मला भेटली ना तर बरं होईल. बरं. नाही म्हणजे सीमाताईंची तब्येत तशी स्टेबल आहे आता, मात्र काळजी ही घ्यावीच लागेल. तेव्हा मी सगळ्यांना संध्याकाळी इन्स्ट्रक्शन देईन. जरूर जरूर. थँक्यू 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 व्हेरी मच डॉक्टर. थँक्यू. सी यू. हो हो, पैशाची व्यवस्था मी करणार आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. सांगितलंय ना मी तुम्हाला. पण माणसाला जरा श्वास घ्यायला काहीतरी वेळ द्याल की नाही? हो हो, नाही मी तुम्हाला नाही बोलत आहे, सॉरी, आय माय सॉरी. पण मी करतो व्यवस्था. बर रंजे जरा पैशाची लय नड आहे ग मला. एका महत्वाच्या कामासाठी मला पैसे हवेत आणि पैशाची सोय होत नाही, कुठे लय पैसे हवेत आणि काय करू असं झालं, माझा डोका चालत नाही. रंजे, तुझ्या पाटल्या देतेस? थोडी गरज आहे. पण इथपर्यंत मजल गेली तुझी? नाही, स्वतःच तर सगळं विकून तू मोकळा झालाच आहेस. आता तुला माझ्या पाटल्या हव्या? अरे पाटल्याच काय, मंगळसूत्रही दिलं असतं मी. पण कारण सांग ना मला. कारण लपवतोयस ना, म्हणजे नक्कीच बाईचं कारण आहे. नाही ग, हे रंजे काय बोलतेस तू? तर माझ्या पाटल्या त्या बाईच्या उरावर नेऊन घालणार आहेस का तू? मी नाही देणार माझ्या पाटल्या. लग्नातल्या पाटल्या त्या माझ्या, अशा कशा देऊ मी? बरं तुम्हाला कारणही सांगत नाहीयेस. रंजे, मी सांगितलंय तुम्हाला, मी आता नाही सांगणार तुम्हाला. सांगीन येळ आली की. तू वाद नको घालूस माझ्याशी, मला पाटल्या दे प्लीज. मी पाटल्या देणार नाही. रंजे, मी 4-5 महिन्यात देतो ना तुला चांगल्या करू.